अर्थकारण म्हणजे बँकेतलं अर्थकारण, ते वेगळे वेगळे ठेवा. आणि तू पण संस्था उघड सांगितलं, तू तो उद्घाटनाला बोलवलं नाही. अच्छा नाही, आता मी हे काय होतं, आता अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी. आता मी तुम्हाला असं विनंती करेल, आता मी मोकळा बसलोय, तुम्हाला कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत सांगा. याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही, मग एखादं उद्घाटन लांबच जातं. एखाद्याला गाडीचं नारळ फोडायचं होतं, एक जणाला माझ्याकडे की गाडीचे टायर बदलायची वेळ आली, पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही. त्याला म्हणतो तू काळजी करू नको, आता मला संपर्क ठेव, मी आहे उपलब्ध 24/7. आता मी ठरवलंय वाढदिवस हजर. हा, आता हे डीप्या आणि हे शामराव मला सांगू नका तुम्ही, दाऊ असेल लगेच सांगा, कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल. कारण की हे मला अनुभव, आता शेवटी अनुभवातून माणूस शिकतो. त्यामुळे फोन लावा, घडी हजर राहणार, काळजी करायचं नाही. ते कसं लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते, ते याला काय म्हणतो आपण, नाही नाही लंगर तोडतो, लंगर तोडायला पहाटे चाललं. आणि आता हेच जागरण गोंधळ असला का मला फोन आला नाही तर मी कारवाई करत होतो सगळ्यांना. लंगर तोडायला मी येणार, माझा विश्वास ठेवा. आणि आता कुठल्या टाइमचं बंधन नाही, मी कोणाच्याही घरी कधी येऊ शकतो, 12 वाजता जीव घालायचं. बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे, पण अट एकच, कामात अर्थ द्यायचं नाही. कारण कसं करतात, एक तर माणूस फिरत राहू शकतो, काम करू शकतो. समतोल ठेवणं फार कष्टाचं आणि क्लिष्ट आहे. पण आता काम करून झाले, त्याचा परिणाम आपल्याला मिळाला. आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय मिळतंय. म्हणून काका तुम्हाला पोट जरी दुखलं रात्री तर फोन लावायला विसरू नका. डॉक्टर पण आहे, जरी मेंदूचा असलो तुमचा मनका ठीक केला. सांगायचं तात्पर्य काय की सोपरवारी म्हणून माझी वेळ घेतली आणि अशाच उद्घाटनाला जसं आपण म्हणतो उपलब्ध. तुम्हाला अनेक लोकांना वाटतं खरं येणार नाही येणार, तर मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य की आता मी उपलब्ध आहे. तर तुम्ही कधी कधी मला त्याचं कारण सांगतो. मी एक जण कोणातरी एका विरोधात त्याला बोलवलं होतं, आपलेच कार्यकर्ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.